रामपूर नावाच्या एका गावात शिवानंद नावाचे एक ब्राह्मण आपली पत्नी सत्यवतीसह राहत होते. ते दोघे भगवान विष्णू आणि तुळशी मातेचे परम भक्त होते. पूजा करणे आणि तुळशी माताची कथा सांगणे हा त्यांचा नियम होता. एकही दिवस असा नव्हता की त्यांनी आपले नियमाचे पालन केले नसेल. ओम भर्गो वत्स धीमहि धियो यो न प्रचोदयात्. हे तुळशी माता, आपली कृपा नेहमीच आमच्यावर ठेवावी. काही हो, तुमची भक्ती करण्याच्या सुखापासून आम्हाला वंचित करू नका माता. शिवानंद यांच्या लग्नाला 15 वर्षे झाली होती, पण त्यांना संतान नव्हती. अशा वेळी ब्राह्मण देवतेला फारशी चिंता नव्हती, कारण त्यांना तुळशी मातेच्या भक्तीवर फार विश्वास होता. पण त्यांची पत्नी सत्यवती मात्र या गोष्टीने फार दुःखी असे. आपल्या लग्नाला 15 वर्षे झाली, पण तुळशी मातेनं अजूनपर्यंत आपल्याला संतानाचं सुख दिलेलं नाही. काही हरकत नाही सत्यवती, यातही तुळशी मातेनं आपल्या चांगल्यासाठीच काहीतरी विचार केलेला असेल. तू त्यांच्यावरचा विश्वास गमावू नकोस. मला त्यांच्यावर फार विश्वास आहे, पण माझं मन कसं समजावू? ते संतानाच्या सुखासाठी तडफडत आहे. तुला कशी संतान हवी आहे सत्यवती? माझी इच्छा तर अशीच आहे की तुळशी माता स्वतःच मला आपल्या मुलीच्या रूपात मिळावी. पूजा करून जेव्हा ते घरी परत येत होते, तेव्हा मागून एका मुलीचा आवाज त्यांना ऐकू आला. बाबा, आई. शिवानंद दचकून म्हणाले, अरे, हा कसला आवाज ऐकू आला मला? तुला हे काही आवाज ऐकू आला का सत्यवती? हो, असं वाटलं जणू एखादी मुलगी आवाज देत होती. कदाचित ती कोणाला तरी दुसऱ्याला बोलावत असेल. आपल्याला भला कोण का बोलावतील, असा विचार करून ते दोघे पुढे जाऊ लागले. तेवढ्यात पुन्हा आवाज आला. आई, बाबा, तुम्हाला माझा आवाज ऐकू येत नाही का? माझ्यासाठी थोडं थांबा ना. अरे, पुन्हा तोच मुलीचा आवाज येतो आहे. हो, पण ती शेवटी कुणाला बोलावत असेल. सत्यवती आणि शिवानंद मागे वळून पाहतात, पण तिथे कोणीच दिसत नाही. कुठं असेल बरं? तेवढ्यात एक छोटी मुलगी त्यांच्या समोर येते. बाबा, हो, मीच आहे ती. मीच तुम्हाला आवाज देत होते. पण तू कोण आहेस मुली, आणि आम्हाला का बोलावत होतीस, तेही आई बाबा म्हणून? हा, माझं नाव तुळशी आहे बाबा. तुम्ही मला तुमच्या घरी तुमच्यासोबत राहू द्याल का? तुळशी, किती गोड आहेस ग तू. तुला तर मी माझ्या डोळ्यांच्या पापण्यांवर ठेवेन मुली. पण तू आमच्यासोबत का राहू इच्छितेस मुली? कारण मी तुम्हा दोघांनाच माझे आई वडील मानते. पण का मुली? तुझे आई वडील कुठं आहेत? योग्य वेळ आल्यावर मी तुम्हाला सगळं सांगेन आई बाबा. तोपर्यंत मला तुमच्यासोबत राहू द्या. जर तुम्हाला काही अडचण नसेल तर. आता सत्यवतीच्या आनंदाला पारावार उरला नाही. ते दोघं आनंदानं तुळशीला घरी घेऊन आले. त्यांनी तुळशीवर खूप प्रेम करायला सुरुवात केली. तिला पाहूनच आपला दिवस सुरू करायचे आणि असे सर्व काम करायचे ज्याने तुळशी आनंदी व्हावी. आई, आज माझा खीर पुरी खाण्याचं मन आहे. माझ्यासाठी करशील का? हो ग माझ्या मुली, तुझ्यासाठी तर मी माझा जीवही देईन. खीरपुरी भला कसली गोष्ट आहे. थोडा वेळ थांब, मी लगेच करून देते. सत्यवती पटकन खीरपुरी तयार करून आपल्या हातांनी तुळशीला खाऊ घालते. आई, तुम्ही मला इतकं प्रेम का करता? मुली, तू माझ्या आयुष्यात येऊन माझं सर्वात मोठं स्वप्न पूर्ण केलं आहेस. एका मुलीच्या सुखासाठी माझं मन तडपत होतं. आता बरं, जास्त बोलू नकोस, जेवणावर लक्ष दे. वैसे आई, तुम्ही खूप स्वादिष्ट खीर केली आहे. तुळशीसोबत सत्यवतीचा वेळ कसा निघून जायचा हे तिलाही समजत नसे. हळूहळू तुळशी मोठी होत गेली आणि तो वेळही आला जेव्हा ती विवाह योग्य झाली. सत्यवती, आपली तुळशी आता विवाह योग्य झाली आहे. आता आपण तिच्यासाठी योग्य वराची शोधाशोध करायला हवी.
पण आपली मुलगी तर खूपच गुणवान आहे, तिच्यासाठी योग्य वर आपण कसा शोधणार? तेवढ्यात तुळशी आत येते. आई बाबा, माझ्या विवाहासाठी तुम्ही काळजी करू नका. तू असं का म्हणतेस मुली? बाबा, पुढच्या महिन्यात कार्तिक शुक्ल एकादशीच्या दिवशी माझ्या विवाहाची तयारी करा. माझा वर मला लग्नासाठी त्याच दिवशी घ्यायला येईल. पण असं कसं होऊ शकतं मुली? कधी कधी मला असं वाटतं की तू अंतर्ध्यानी आहेस, एखाद्या देवलोकातून आली आहेस. नाही नाही, तू तर फक्त माझी राणी बिटिया आहेस. मी तुला माझ्या नजरेपासून एक क्षणही दूर ठेवू इच्छित नाही मुली. मग तुझं लग्न मी कसं करू? तुझ्याशिवाय तर मी मरेलच. अगं आई, ही कसली बोलणी करतेस? मी तुमच्यापासून दूर कुठे जाणार आहे? मी तर नेहमीच तुमच्या जवळ राहीन. हळूहळू वेळ गेला आणि एकादशीचा दिवस आला. तुळशीचे आई वडील लग्नाची पूर्ण तयारी करून ठेवतात. तुळशी ही सजून धजून वधू बनते. माझी मुलगी किती सुंदर दिसत आहे. कुणाची नजर लागू नये तुला. पण मुली, मला अजून कळत नाही तुझा वर कुठून येईल. तेवढ्यात दारात काही बारात्यांसह वराचा गाजावाजा होत आगमन होते. आई, जा हो, दारावर बाराती आले आहेत. सत्यवती धावत दारावर जाते आणि वराला पाहून आनंदाने भरून जाते. हे तुळशी माता, तुम्ही तर माझी सगळी स्वप्न पूर्ण केलीत. माझ्या मुलीसाठी इतका चांगला वर, असं वाटतंय जणू स्वयंपूर्ण भगवान विष्णूच माझ्या तुळशीशी विवाह करायला आले आहेत. तेवढ्यात शिवानंद येऊन म्हणतात, अगं सत्यवती, आता वराकडे नुसतं पाहतच राहशील का, की त्याचं स्वागत सत्कारही करशील? सत्यवती आणि शिवानंद मिळून तुळशीचं लग्न मोठ्या थाटामाटात करतात. विवाह संपल्यानंतर मुली, आता तू या घरातून निघून जात आहेस. पण मुली, आजवर आम्हाला या गोष्टीचा पत्ता नाही की तू आमच्या आयुष्यात कशी आलीस आणि का आलीस. आणि तुझं लग्नही आमच्यासाठी एक कोडच राहिलं आहे. हो मुली, कृपया आम्हाला खरं सांग. तेवढ्यात तुळशी आणि भगवान विष्णू शालिग्रामच्या रूपात प्रकट होतात. आई, हाच आमचं खरा रूप आहे. तुम्हाला हवं होतं ना की मी तुमच्या मुलीच्या रूपात जन्म घेऊ, तर तुमची मनोकामना पूर्ण करण्यासाठी मी तुमच्या आयुष्यात कन्या बनून आले. आमचं जीवन तर धन्य झालं आहे. आई, तुमच्या सेवेत आमच्याकडून काही चूक झाली असेल तर आम्हाला माफ करा. आई, तुम्ही मला मुलगी म्हणून स्वीकारून माझ्यावर जी माया केली आहे त्यासाठी मी तुमचे आभार मानते. तुमच्या खरी भक्तीमुळे आम्ही फार प्रसन्न आहोत. म्हणूनच आम्ही तुम्हाला वरदान देतो की तुमच्या आयुष्यात कधीच काहीही कमी पडणार नाही. तुम्ही दोघं नेहमी निरोगी राहाल. भगवान, आमचं आयुष्य तर यशस्वी झालं. आमच्या मुली तुळशीशिवाय जगणं आता फार कठीण आहे. आई बाबा, तुम्ही दोघं मला जेव्हा बोलवाल तेव्हा मी तुमच्या जवळ येईन. आता या जीवनाचं आम्ही काय करू? आम्हाला या जीवनातून मुक्ती द्या. आई, तुम्ही दोघं इथंच राहून लोकांमध्ये ईश्वरावरील विश्वास जागवण्याचं काम करा आणि लोकांना सत्याच्या मार्गावर चालण्याची प्रेरणा द्या. आयुष्याच्या शेवटी मी स्वतः तुम्हाला घ्यायला येईन. इतकं बोलून तुळशी माता आणि भगवान शालिग्राम तिथून अंतर्धान झाले. आता शिवानंद आणि सत्यवती तुळशी मातेच्या भक्तीत आणखीनच लीन झाले. त्यांनी दूरवर धर्माचा प्रचार केला आणि लोकांच्या मनात तुळशी मातेविषयी भक्तिभाव जागवला. शेवटी तुळशी माता आणि भगवान शालिग्राम त्यांना न्यायला आले आणि त्यांना मोक्ष प्राप्त झाला. मित्रांनो, तुम्हाला ही कथा कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा.